लग्न म्हटलं की आनंद, उत्साह, नातेवाईकांची लगबग, स्वप्नातील सजावट, सुंदर कपडे, चविष्ट जेवण सगळंच आलं. पण या सगळ्याबरोबरच येतो एक मोठा प्रश्न, खर्च किती होणार? आजकाल लग्न म्हणजे लाखोंचा खर्च अशी एक मानसिकता तयार झाली आहे. पण खरं पाहिलं तर सुंदर लग्न म्हणजे महागडच असावं असं अजिबात नाही. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे लग्नातले छोटे छोटे खर्च समजून घेतले, अनावश्यक गोष्टी टाळल्या आणि योग्य नियोजन केलं तर अगदी कमी बजेटमध्येही साधं, सुंदर, स्मरणीय आणि स्वप्नातलं लग्न करता येतं. लग्नात पैसा उधळण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात खर्च करणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच जर तुम्हालाही कमी खर्चात पण छान पद्धतीने लग्न कसं करायचं हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर तुमचे स्वागत. मंडळी, अलीकडे महागाई वाढल्यामुळे लग्नाच्या वेळी बजेट हाताबाहेर जातं. पण पैशाचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर कमी खर्चात चांगलं लग्न होऊ शकतं. पण लग्नाचा खर्च कमी करायचा म्हणजे लग्न साधं आणि फिक्कं करायचं असा अजिबात अर्थ नाहीये. बजेटमध्ये लग्न म्हणजे स्मार्ट प्लॅनिंग, योग्य प्राधान्य आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण. त्यामुळे मी सांगते त्या टिप्स कान देऊन ऐका. सर्वात आधी ठरवा तुमचं बजेट किती आहे. लग्नाच्या तयारीची पहिली पायरी म्हणजे एकूण बजेट ठरवणं. बऱ्याचदा लोक आधी बुकिंग करतात, खरेदी करतात आणि शेवटी लक्षात येतं की खर्च आता हाताबाहेर गेला आहे. म्हणून आधी एकूण बजेट ठरवा. उदाहरणार्थ 3 लाख, 5 लाख, 7 लाख. मग त्याचे विभाग करा. हॉल, मंडप, जेवण, कपडे, फोटोग्राफी, सजावट, दागिने, इतर खर्च. याचा फायदा असा होतो की सुरुवातीपासूनच मर्यादा ठरली की खर्चावर नियंत्रण राहतं. मंडळी, लग्नातील सर्वात मोठा खर्च कोणता असतो? उत्तर आहे जेवण आणि राहण्याची व्यवस्था. जितके जास्त पाहुणे तितका जास्त खर्च. म्हणून अशा वेळी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र यांनाच आमंत्रण द्या. लोक काय म्हणतील यापेक्षा आपलं बजेट काय म्हणतं हे पहा. 1000 लोकांऐवजी 200-300 लोकातही सुंदर लग्न होऊ शकतं. यामुळे हॉल खर्च कमी होईल, जेवण खर्च कमी होईल, बसण्याची व्यवस्था कमी होईल, रिटर्न गिफ्टचा खर्च कमी होईल. तिसरी टिप अशी की मोठे लॉन्स, रिसॉर्ट, स्टार्स हॉटेल्स आकर्षक दिसतात पण बजेट बिघडवतात. म्हणून समाज मंदिर, कम्युनिटी हॉल, मंदिरातील सभागृह, गावातील मोकळी जागा किंवा घरासमोर मंडप टाका. यामुळे हॉल खर्च 50% पर्यंत कमी होतो. सजावटीत थोडं डोकं वापरलं की जागा सुंदर दिसते. पुढची टिप अशी की लग्नाचा दिवस आणि वेळ स्मार्ट निवडा. मुहूर्ताच्या दिवशी दर जास्त असतात. ऑफ सीझन किंवा साध्या दिवशी खर्च कमी होतो. पीक सीझन टाळा. आठवड्याच्या मधल्या दिवशी लग्न ठेवा. सकाळचं लग्न ठेवा. यामुळे हॉल स्वस्त दरात मिळतो, केटरिंग स्वस्त, डेकोरेशन स्वस्त मिळते. आजकाल पत्रिकांवरही हजारो रुपये खर्च होतात. यामुळे साधी आणि कार्ड डिझाईन निवडा. सुंदर कार्ड डिझाईन निवडा. कमी कार्ड छापा. जवळच्यांसाठी कार्ड, बाकींसाठी डिजिटल निमंत्रण, व्हॉट्सअप इन्व्हिटेशन वापरा. यामुळे प्रिंटिंग खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. सजावट साधी पण आकर्षक ठेवा. महागडी फ्लॉवर्स डेकोरेशन, थीम डेकोर, एंट्री गेट यावर खूप खर्च होतो. म्हणून मर्यादित फुलं, मोगरा, झेंडू, कापडी सजावट वापरा. LED लाईट्स, डायफोटो कॉर्नर्स, मिनिमम स्टेज वापरा. कमी खर्चातही आकर्षक फोटो फ्रेंडली सजावट करता येईल. कपड्यांवर ओव्हर स्पेंड करू नका. लग्नासाठी कपडे एकदाच वापरले जातात. महागडे डिझायनर कपडे म्हणजे अनावश्यक खर्च असतो. तुम्ही रेंटवर ब्रायडल, ग्रूमवेअर घेऊ शकता. लोकल बुटीक, रेडीमेड इथेनिक वेअर, रिसेप्शन आणि लग्नासाठी एकच कपडा वेगळ्या स्टायलिंगने वापरा. यामुळे 10 ते 15 हजारांपर्यंत बचत शक्य होते. दागिने भाड्याने घ्या, हलके ठेवा. सोने हे लग्नातील मोठे बजेट खाते, म्हणून पूर्ण सेट खरेदी टाळा. इमिटेशन ज्वेलरी वापरा. काही दागिने भाड्याने घ्या. घरातील पारंपरिक दागिने वापरा. यामुळे मोठा खर्च टाळता येतो. मेन्यू छोटा ठेवा पण चविष्ट ठेवा. 10-15 पदार्थ ठेवण्यापेक्षा 5-6 चांगले पदार्थ पुरेसे असतात. यामुळे प्रति प्लेट खर्च कमी होतो. प्रीवेडिंग, ड्रोन, सिनेमॅटिक शूट, रील्स सगळं घेतलं की बजेट वाढतं. म्हणून फक्त वेडिंग कव्हरेज, एक चांगला फोटोग्राफर. प्रीवेडिंग टाळा. ड्रोन फक्त गरज असेल तरच वापरा. यामुळे मोठी बचत होते. मेहंदी, हळद, संगीत घरगुती करा. प्रत्येक फंक्शन्स वेगळं मोठं केलं की खर्च वाढतो. म्हणून हळद घरी करा, मेहंदी घरच्या घरी करा. संगीत, DJ शिवाय फॅमिली डान्स ठेवा. यामुळे इव्हेंट खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. रिटर्न गिफ्ट टाळा किंवा साधे ठेवा. रिटर्न गिफ्ट हा अतिरिक्त खर्च असतो. म्हणून लहान उपयोगी वस्तू वापरा. घरगुती गोड पदार्थ रिटर्न गिफ्ट म्हणून द्या किंवा रिटर्न गिफ्ट पूर्णपणे टाळा. वेडिंग प्लॅनर घेतल्यास खर्च वाढतो. म्हणून स्वतःच एक्सेल वहीत बजेट लिस्ट बनवा. कामांची यादी, घरच्यांमध्ये जबाबदाऱ्या वाटून द्या.
छोटे छोटे खर्च जसे की पाण्याच्या बाटल्या, अतिरिक्त खुर्च्या, जनरेटर, मेकअप, टचअप, ट्रान्सपोर्ट, पार्किंग, स्टेज एक्स्ट्रास, मिठाई पॅकिंग हे छोटे खर्च बजेट बिघडवतात. प्रत्येक खर्च आधीच लिस्ट करा. दिखावा करण्यापेक्षा कमी खर्चात एन्जॉय करता येईल अशा गोष्टींवर खर्च करा. लोक 2 दिवस बोलतील पण कर्ज तुम्ही वर्षानुवर्ष फेडाल. म्हणून नको तिथं दिखावा करण्यापेक्षा खर्च करू नका. मंडळी, लग्न हे आयुष्यातील सुंदर नात्याची सुरुवात आहे, स्पर्धा नाही. ते महागडं असावंच असं नाही, मनापासून असावं हे महत्वाचं. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे लग्नातील प्रत्येक छोटा खर्च समजून जपून विचारपूर्वक केला तर मोठी बचत नक्कीच होते. कमी खर्चात लग्न करणं म्हणजे कमीपणा नाही, तर ते शहाणपण, नियोजन आणि आर्थिक समजूतदारपणाचं लक्षण आहे.